नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. हे सुंदर दिसणारं फूल आपण कशापासून बनवलंय हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, हे सुंदर दिसणारं फूल आपण बनवलंय मक्याच्या सालींपासून. तर हे कसं बनवलंय बघूया. यासाठी आपल्याला मक्याच्या सुकलेल्या साली घ्यायच्या आहेत. त्यातली एक साल घेऊन आपण ती आधी सरळ करून घेऊयात. ती नीट करून घेतल्यानंतर आपण त्याला मधोमध असं फोल्ड करून घेणार आहोत. तर त्यासाठी अशाप्रमाणे आपण त्याला एकत्र करूयात आणि मग नंतर ट्विस्ट करूयात. ट्विस्ट केल्यानंतर तुम्ही बघाल की ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. तर आता याचप्रमाणे आपण आणखी काही पाकळ्या तयार करून घेऊया. तर फूल बनवण्यासाठी आधी आपल्याला ह्याचा सेंटरचा पार्ट बनवावा लागेल. तर बघूयात तो कसा बनवायचा. तर त्यासाठी आपण एक पान घेऊयात, म्हणजे एक साल घेऊयात आणि ती मधोमध अशी फोल्ड करून घेऊयात. नंतर आपण त्याला कात्रीच्या सहाय्याने असं बारीक बारीक कापून घेऊयात. ह्याच्यामुळे काय होईल की आपल्याला जो सेंटर पार्ट बनवायचा आहे तिथे सुंदर असे पराग तयार होतील. तर दाखवल्याप्रमाणे आपण हे कापून घेतलेलं आहे आणि हा शेवटचा पार्ट कट करून टाकायचा. आता ही आपली तयार झालेली पट्टी आपण मध्यभाग बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर त्यासाठी आपण कॉर्नचाच एक देठ वापरतोय, म्हणजे मक्याच्या कणसाचं देठ घ्यायचंय आणि ही बनवलेली पट्टी आपण त्याच्या भोवती अशी गुंडाळायची. हे शेवटचं टोक आता आपण धाग्याच्या साहाय्याने घट्ट गुंडाळून घेऊया. तर त्यासाठी असे आपण गोल गोल गुंडाळूया आणि एक गाठ मारूया. ही गाठ थोडी घट्ट पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपले हे पराग बाहेर निघणार नाही. आता आपण एक एक पाकळी घेऊया, ती आधी नीट करूयात आणि मग ती याप्रमाणे या देठाला जोडून घेऊया. पद्धतीच आधी धाग्याने गोल गोल गुंडाळायचं आणि मग त्याला एक गाठ मारायची. आता ही पाकळी बघा तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण बाकीच्याही पाकळ्या लावून घेऊया. एक पाकळी घ्यायची आणि ती धाग्याने अशी गुंडाळायची आणि गाठ मारून घट्ट करून घ्यायची. आता बघा ह्या आपल्या सुंदर पाकळ्या एक एक लागल्यानंतर आपलं सुंदर असं फूल तयार होतं. आता आपण दाखवल्याप्रमाणे सगळ्या पाकळ्या एक एक करून जोडून घेऊयात. धाग्याने घट्ट बांधून घेऊयात, म्हणजे ह्या पाकळ्या निसटणार नाही. आणि एक एक पाकळी लावल्यानंतर आपलं सुंदर असं फूल तयार होईल. आहे की नाही टाकाऊत ना टिकाऊ गोष्ट. अशाच आणखी काही गोष्टींसाठी, अशाच सुंदर कलांसाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा. तुमच्याकडे पण अशाच काही कलात्मक कल्पना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही नक्की शेअर करा. आणि बघा एक एक पाकळी जोडून झाल्यावर आता आपलं फूल जवळजवळ तयार झालं आहे. आता सगळ्या पाकळ्या नीट जवळ करा. पाकळ्यांना छान आपण आकार देऊन घेऊयात, म्हणजे आपलं सुंदर आकर्षक असं फूल तयार होईल. आता हे फूल आपण एकदा परत धाग्याच्या साहाय्याने घट्ट बांधून घेऊयात. त्यासाठी एक गाठ मारून घेऊयात आणि हे बघा सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला पानं लावायची. त्यासाठी मी ही मक्याच्या कणसाची सालं घेते. त्याला मी अशा प्रकारे हिरवा रंग लावून घेतला आहे आणि आता ही पानं आपल्याला या फुलाला जोडायची आहेत. तर त्यासाठी आपण एक पान घेऊयात आणि ते असं फुलाच्या देठाबरोबर धरूयात आणि धाग्याच्या साह्याने आता हे पान आपण या फुलाला जोडून घेऊया. दाखवल्याप्रमाणे धाग्याने ही घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. आणि बघा आता आपलं हे सुंदर असं टाकाऊ न टिकाऊ फूल तयार झालेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.